नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. आपण पाहत आहात सकलम. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या नियुक्त्याबाबत चर्चा रंगू लागली आहे आणि त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच विधान परिषदेच्या 10 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 6 जागा मिळणार आहेत. जरी या 6 जागा असल्या तरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विधान परिषदेला संधी देतो असं सांगून सुमारे 20 ते 25 प्रमुख पदाधिकाऱ्यांना शब्द देण्यात आलाय. त्यामुळं भाजप पक्षाकडे इच्छुकांची यादी मोठी आहे. अशातच आता कोल्हापुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारांच्या पुढे आले आहे. त्यामुळं भाजपकडून हाळवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. संघटनात्मक अनुभव, पक्षनिष्ठा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मजबूत राजकीय पकड यामुळे हाळवणकर यांना ही संधी मिळू शकते. त्याचा निर्णय आज गुरुवारी होणार आहे. याबाबत मुंबईमध्ये सायंकाळी बैठक होणार असून या बैठकीत सुरेश हाळवणकर यांचं नाव निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरातील प्रभावी नेते म्हणून सुरेश हाळवणकर हे ओळखले जातात. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा प्रमुख राजकीय कार्यक्षेत्र राहिलंय. स्थानिक पातळीवर सामाजिक कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण करत सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 2009 आणि 2014 असे 2 वेळा हाळवणकर विधानसभेवर आमदार म्हणून राहिले आहेत. मात्र 2019 मध्ये त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून इचलकरंजी विधानसभा लढवली आणि यावेळी भाजपकडून विधानसभेच्या आखाड्यात असलेले सुरेश हाळवणकर यांचा पराभव झाला. मात्र या विधानसभेच्या नंतर अपक्ष लढलेले प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला. या सर्व राजकीय घडामोडी घडत असतानाच 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलं. प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं सुरेश हाळवणकर काहीसे दुरावले होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील सुरेश हाळवणकर भाजपकडून इच्छुक होते. मात्र यावेळी सुद्धा प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांना भाजपकडून संधी देण्यात आली आणि 2024 मध्ये देखील हाळवणकर यांना थांबावं लागलं. यामुळे सुरेश हाळवणकर काहीसे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र तरी देखील ते भाजपचे काम करत राहिले. 2024च्या विधानसभेवेळी त्यांनी राहुल आवाडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राहुल आवाडे यांची विधानसभेची वाट मोकळी झाली आणि त्या निवडणुकीत ते विजयी झाले. हाळवणकरांचे योगदान नाकारता येणार नाही. दरम्यानच्या काळात सुरेश हाळवणकर यांची नाराजी लवकरच दूर करू, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही आणि त्यांचं विधान परिषदेसाठी राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यावेळेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आताचे विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. त्यानुसार विधान परिषदेसाठी आता सुरेश हाळवणकर यांचे नाव निश्चित मानले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभेपर्यंतचा त्यांचा प्रवास हा टप्प्याटप्प्याने वाढत गेला. सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येत स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर काम केले. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी वस्त्रोद्योग, पायाभूत सुविधा आणि नागरी समस्या यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सुरेश हाळवणकर यांच्याकडे भाजपमध्ये विविध पदांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विशेषतः त्यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीस त्याचबरोबर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यावरून पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला विश्वास स्पष्ट होतो. मात्र राजकारणात अनेकदा स्थानिक गटबाजी आणि मतदारसंघातील स्पर्धा महत्त्वाची ठरते. अशा परिस्थितीत 2019 आणि 2024च्या विधानसभेवेळी हाळवणकर यांना थांबावं लागलं होतं. आता मात्र त्यांना थेट विधान परिषदेच्या मंचावर भूमिका देणे हा पक्षाचा एक रणनीतीचा निर्णय ठरू शकतो. याशिवाय त्यांची विधान परिषदेसाठी नियुक्ती झाली तर भाजपला अनेक स्तरावर त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान भाजपकडे इच्छुकांची यादी मोठी आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळणार आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 1 जागा मिळणार आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता. मात्र सध्या तरी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे इतर 5 नावावर चर्चा होत असताना जातीय आणि प्रादेशिक समतोलचा देखील विचार केला जाणार आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळ्या सदस्यांचा कोटा असणार आहे.
बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेसाठी भाजपकडून माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केनेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील, त्याचबरोबर दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांच्या नावांची देखील चर्चा आहे. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, त्याचबरोबर काँग्रेस, त्याचबरोबर ठाकरे गट शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे, त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दरम्यान विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात विधान परिषदेसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच सुरेश हळवणकर यांचे नाव अंतिम यादीत येते का, याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. धन्यवाद.